वेलकम टू द अनदर ब्लॉग ऑफ प्राज के ब्लॉग। तर गाईज मी मीशोवरून फ्रेम ऑर्डर केल्या होत्या। हे 2 सेट आहेत। मी एक्सपेक्ट करत होते की दोन्ही सेट सेम येतील। एका सेटमध्ये 3 फ्रेम होत्या, एक सेट छोटा आला आणि एक सेट मोठा आला। डिटेलमध्ये साईजचं काही लिहिलेलं नव्हतं, फक्त लिहिलं होतं फ्री साईज। तर मी एक्सपेक्ट केलं होतं की सेमच साईज येईल, पण ठीक आहे। आता मी थोडी कन्फ्यूज आहे, कारण मी ठरवलेलं होतं की मला कसं करायचं आहे, 3 फ्रेम खाली आणि 3 फ्रेम वरती असं मी कॉम्बिनेशन करणार होते, पण साईज वेगवेगळ्या असल्यामुळे थोडी मी कन्फ्यूज झाली। त्यामुळे मी वेगवेगळ्या फ्रेम वेगवेगळ्या ठिकाणी लावून कसं दिसतंय हे ट्राय केलं। या फ्रेम लावण्यासाठी आपल्याला पुढील साहित्य लागणार आहे, ज्याच्यापैकी आहे मेजरमेंट टेप, हातोडा आणि काही खिळे। मी प्रेफर करते हे बारीक खिळे लावणं, कारण की फ्रेम खूप हलके आहेत। पक्कड आणि पेन्सिल। तर मेजरमेंट घेताना मी जशी मगाशी डिझाईन लावली होती की मला कुठे कोणती फ्रेम हवी आहे, त्याच्यानुसार मी फ्रेम लावून त्याची मेजरमेंट घेते आहे। पेन्सिलने मार्क करून कोणती फ्रेम कुठे आली पाहिजे, 2 फ्रेममध्ये किती डिस्टन्स राहिला पाहिजे हे मी ट्राय केलं, पण हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे। कारण मी आधी मेजरमेंट घेतली, पेन्सिलनी सगळं केलं, पण तरी पण मी काही चुकीच्याच ठिकाणी खेळ लावले। एका ठिकाणी जास्त तर एका ठिकाणी कमी डिस्टन्स येत होता, आणि मी ऑलरेडी खेळ ठोकून रिकामी झाले होते। खूप वेळा मला ते खिळे परत काढावे लागले आणि दुसऱ्या ठिकाणी परत खिळे मारावे लागले, त्याच्यामुळे काही होल भिंतीला झाले। पण ठीक आहे, छोटे खिळे होते म्हणून एवढं काही वाटलं नाही, कारण एकदम छोट्या साईजचे खिळे होते ते। काही ठिकाणी खिळे मारले, पण नंतर मला ते परत काढावे पण लागले, कारण जेव्हा मी फ्रेम लावला तर त्याच्यामध्ये काही ना काही डिस्टन्स होता। मी फिगर आउट नाही करू शकले की कसं एक्झॅक्ट मेजरमेंटनी वगैरे लावतात, पण तरी मी ट्राय केलं। आणि हा आहे फायनल लुक। फ्रेम्सची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे, प्रीमियम क्वालिटीचे आलेले आहेत। वरती ग्लास नाही आहे, प्लास्टिकच आहे, पण प्लास्टिकची क्वालिटी पण खूप चांगली आहे। फ्रेम्स हलके आहेत, जास्त हेवी नाही आहेत। तुम्हाला जर खिळे मारायचे नसतील किंवा खिळे लावून फ्रेम अडकवायचे नसेल तर तुम्ही डबल स्टिक पण लावू शकता, पण डबल स्टिक टेपनी काय होतं, पेंट निघतो की आपल्याला जेव्हा फ्रेम काढायचं असेल, त्याच्यामुळे मी डबल स्टिक न लावला खिळे लावले, कारण डबल स्टिकने काही काळानंतर त्याचं जे स्टिकनेस असतो ते नाही लावलं, आणि भिंतीवर ते डबल स्टिकचं ते तसंच चिटकून राहतं, पूर्णपणे ते निघत नाही आणि भिंतीवर ते डाग पडतात। आणि मी 6 फ्रेम लावणार होते, पण खूप गर्दी वाटत होती, जागा खूप कमी होती, म्हणून मी 4च फ्रेम लावल्या, आणि 4 फ्रेम लावून पण खूप छान असा लुक आला।